जय हिंद जय कामगार. राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ व बहुजन क्रांती महासंघ यांच्या वतीने दुसरे महाधिवेशन इस्लामपूर पुष्कर सांस्कृतिक हॉल स्टँड शेजारी गुरुवारी ठीक दिनांक 6 मार्च 2025 रोजी ठीक 10 वाजता महाधिवेशन हे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचं काम गेले 14 वर्ष महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यामध्ये काम चालू आहे आणि जे विविध कल्याणकारी योजना अनेक वर्षापासून चालू आहेत आणि नवीन नवीन योजना सर्वसामान्य गोरगरीब कष्टकऱ्यांपर्यंत कशी पोहोचेल याच्या उद्देशातून आणि पश्चिम महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील मराठवाडा असेल, कोकण, विदर्भ व या इतर विभागातून सुद्धा मोठ्या संख्येनं कामगार संघटनेच्या आमच्या पदाधिकारी, प्रमुख व कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने येणार आहेत. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मी स्वतः संस्थापक अध्यक्ष संदीप पाटोळे, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे उद्घाटक आरोग्यदूत सचिनजी सांगरुळकर हे उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मरणनाथपूरचे आदर्श सरपंच व सामाजिक कार्यकर्ते मान्य संदीप भाऊ खोत, त्याचबरोबर मुंबईहून खास लेखक आणि कामगार चळवळीतील तज्ज्ञ महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना कृती समितीचे अध्यक्ष मान्य सागर तायडे साहेब हे सुद्धा मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमंत्रक म्हणून आमच्या संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष युवा नेते मान्य प्रदीपजी साठे हे स्वतः निमंत्रक म्हणून आहेत. त्याचबरोबर स्वागत अध्यक्ष म्हणून मान्य श्री अमीरजी मुल्ला व शीतलताई गायकवाड ह्या स्वागत अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमाच्या आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या प्रसंगी आणि कामगारांच्या काही विद्यार्थी जे उच्च शिक्षित आहेत, चांगल्या गुणाने पास झालेले आहेत किंवा एखाद्या चांगल्या शासकीय नोकरीमध्ये त्यांची नियुक्ती झाली आहे, अशा विद्यार्थ्यांचा सन्मान त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कामगारांच्या विविध योजनेसंदर्भात कामगारांचे मूलभूत हक्क अधिकार याच्यावरती प्रमुख मार्गदर्शन ही या अधिवेशनाच्या प्रसंगी होणार आहे. त्यामुळं सर्वच आपल्या जे महाराष्ट्रातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी ट्रॉफी देऊन, निवडीचे पत्र देऊन आणि आयडेंटिटी देऊन त्या ठिकाणी त्याचा सन्मान करण्यात येणार आहे. म्हणून जे महाराष्ट्रातील बांधकाम कामगार आहेत, मजूर आहेत, कामगार संघटनेचे युनियन अध्यक्ष आहेत, ह्या सर्वांना मी आव्हान करतो की आपण या महाअधिवेशनाला उपस्थित राहून या अधिवेशनाची शोभा वाढवावी, एवढंच मी आव्हान करून थांबतो. जय हिंद जय कामगार. नमस्कार. जय हिंद जय कामगार. राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ व बहुजन क्रांती महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने महाअधिवेशन घेण्यात आलेलं आहे. तर दिनांक 7/3/2025 रोजी वार गुरुवार ठीक 10 वाजता ह्या महाअधिवेशनाला सुरुवात होणार आहे. तरी मी राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ संघटनेच्या निमंत्रक या नात्याने सर्व सामाजिक, शैक्षणिक, सर्वच या क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांनी, कामगारांनी एक आव्हान करतो की हजारो संख्येनं या अधिवेशनाला उपस्थित राहावे. या अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे बहुजन नेते, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मान्य संदीप पाटोळे साहेब, तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर सचिन सांगरुळकर MBBS MD, तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये संदीप खोत मरणनाथपूरचे आदर्श सरपंच
तसेच सागर तायडे, महाराष्ट्र राज्य बांधकाम संघटना स्वतंत्र कृती समिती अभ्यासक व कामगार कायद्याचे तज्ज्ञ हे उपस्थित राहणार आहेत। तरी सर्व बांधकाम मजुरांनी, कष्टकरी, दीनदलित आणि ठीक 10 वाजता उपस्थित राहायचं आहे। अधिवेशन घेण्याच्या पाठीमागचे कारण असे की आपल्या जीवन जगत असताना सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला की सर्वसामान्य, दीनदलित, कष्टकरी, कामगार यासनी पैशाच्या तडजोडीमुळे त्यांना चांगला उपचार घेता येत नाही। त्यामुळे आपण बांधकाम कामगारची कशी मोफत आरोग्याच्या सर्व योजना, नवीन ज्या काही योजना चालू झालेल्या आहेत ह्या सुद्धा आपण तिथं सांगणार आहे आणि कसं सर्वच कामगारांच्या कशा मोफत आरोग्याविषयी ज्या काही अडीअडचणी असतील ह्याविषयी किंवा आरोग्याच्या विषयी डॉक्टर सांगरोकर साहेब यांचे मार्गदर्शन लाभणार आहे। तरी सर्व कामगारांनी हजारो संख्येने उपस्थित राहावे असे मी आवाहन करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।